इस्रायलमध्ये पोस्ट पीएचडी करणारी ताई, अतिशय सुंदर आणि समजूतदार जोडीदार. आई वडिलांची जबाबदारी अगदी आनंदाने हाताळत तिचं जगणं सुरू होतं. मात्र जगण्यामधला आनंदच हरवला होता. सगळं अगदी सुक सुक वरवरचं यांत्रिक वाटत होतं. सकाळी उठायचं, अभ्यास करायचा, पुन्हा घरी परत यायचं, स्वतःचं आवरायचं, पुन्हा अभ्यास करायचा. स्वप्न खूप मोठी होती, पण मनामधली ऊर्जा कुठेतरी कमी पडत होती. काहीतरी असं घडलं होतं की ज्याचं गिल्ट तिला सतावत होतं. माझा निर्णय चुकलाय का, या एका विचारामुळे तिचं सगळं आयुष्य एकाच ठिकाणी थांबलं होतं. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. गुज मनीचे या सिरीजमध्ये आपण ऐकतोय तिची गोष्ट. सेशनमध्ये तिचे अश्रू खूप अनावर होत होते. तिला असं वाटत होतं की मी इतकी शिकलेली आहे, मी इतकी हुशार आहे, तरीही माझा निर्णय का चुकला, मला निर्णय का घेता येत नाहीये. आणि ह्या एका विचारावरतीच तिचं आयुष्य थांबलं होतं. या अशा विचारांमुळेच आपला आत्मविश्वास कमी होतो. आपण आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी मिळवलेल्या असतात, अगदी कष्टाने, प्रामाणिक प्रयत्नांनी. पण मग असं काहीतरी होतं की आपला सगळा आत्मविश्वास कमी होतो. मग अशा वेळेला गरज असते की आपण आजपर्यंतच्या आलेल्या आव्हानांना कशा पद्धतीने सामोरे गेलेलो आहोत, आपण आजपर्यंत काय काय मिळवलेलं आहे, या सगळ्याचा आढावा घेण्याची. एक वही पेन घेऊयात आणि आजपर्यंत आपण काय काय मिळवलेलं आहे त्याची यादी काढूयात. तुम्हाला वाटेल सायलीताई सारखंच काय वही पेन घेऊन लिहायला सांगते. कारण ज्या वेळेला फक्त आपण मनात विचार करतो, त्यावेळेला तो विचार खूप मोठा होतो. पण जेव्हा आपण लिहून विचार करतो, लिहून व्यक्त होतो, कागदावरती लिहिण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला त्या विचारांना योग्य दिशा मिळते. कुठंतरी सकारात्मक गोष्टी आपोआप आपल्याबद्दल आपल्याला समजायला लागतात. खरं तर आपले निर्णय चुकलेले नसतात. त्यावेळेला जे योग्य असतं, जे योग्य वाटतं, ते आपण केलेलं असतं. अगदी सर्वांगीण दृष्टिकोनातून आपण त्यावेळेला विचार केलेला असतो. त्यातून आपल्याला चांगलंच मिळालेलं असतं. पण तरीही आपलं मन मात्र तिथंच अडकलेलं असतं. भूतकाळात अडकलेल्या या मनाला, आत्मविश्वास कमी झालेल्या व्यक्तिमत्वाला जर पुन्हा पहिल्यासारखं करायचं असेल, तर त्याला शांत करून त्याने आजपर्यंत काय काय मिळवलेलं आहे, हे व्यक्तिमत्व कशा कशातून गेलेलं आहे, त्या व्यक्तिमत्वाने कशा कशावरती मात केलेली आहे, हे त्याला सांगण्याची गरज असते. हो, घरापासून ज्या वेळेला आपण 7 समुद्रापार जातो, त्यावेळेला एकटं वाटणं साहजिक आहे. एक यांत्रिक आयुष्य आपोआपच होणं साहजिक आहे. पण त्या यांत्रिक आयुष्याला ज्या वेळेला गोड शब्दांची आणि अनेक प्रयोगांची जोड लागते, स्वतःवरच्या प्रेमाची जोड लागते, त्यावेळेला आपला अभ्यासही छान व्हायला लागतो आणि आपलं जगणंही सुंदर होऊ लागतं. अभ्यास करायचा आहे, रिसर्च करायचा आहे, पण एकाच ठिकाणी बसून न करता आपण तो वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देतही करू शकतो. आपण आपल्या जवळपासच्या एखाद्या कॅफेमध्ये जाऊन स्वतःला वेळ देऊ शकतो. तिथे बसून आपण अभ्यास करू शकतो, वाचन करू शकतो. कधीतरी चेंज म्हणून आपल्या आजूबाजूची ठिकाणं पाहायला जाऊ शकतोच की. आपण ती ठिकाणं पाहायला जातोय म्हणजे आपला वेळ वाया जातोय असं नसतं. आपण तिथून पुन्हा ऊर्जा घेण्यासाठी जात असतो, ज्या ऊर्जेचा वापर करून आपला अभ्यास आणखी जोमाने होणार असतो. आजूबाजूच्या लोकांना भेटणं, तिथलं कल्चर समजून घेणं, ह्यामध्ये सुद्धा प्रोत्साहन दडलेलं असतं. आणि ज्या वेळेला आपण आपल्या त्या विश्वातून एक पाऊल बाहेर टाकतो, त्यावेळेला लक्षात येतं की खरंच आपण खूप छान आयुष्य जगतोय. फक्त त्या जगण्यावरती दया नाही तर प्रेम करायची गरज असते.